गळ टाकलेला आहे. मग असा एक मासा काढलेला होता छोटासा. बघूया आता काय निघतंय ते. बघा मासा कसा फडफडतोय. फडफडीत मासा. कुठला रे हा मासा? हा, रेणवी. रेणवी. आणि त्याच्या अगोदर हा सापडलेला रंगीत आहे बघा. हा याच्या अगोदर सापडलेला रंगीत मासा आहे. हा रंगीत मासा बघा. आणि हा खेकडा सुद्धा लागला होता. त्याला सुरुवात झाली आहे. बघूया. पोहून जाणार आहेत. पट्टीचे पोहणारे. गळ अडकलेला तो काढून आला. हा बघा. समुद्री साप ना. बघा काय नाव आहे याचं? रेचण म्हणतात याला. इथे याला रेचण म्हणतात. हा बघा. नमस्कार मित्रांनो. बोलायचं तरी काय. बोलायचं काय तर गळाने मासेमारी. गळाने मासे आम्ही पकडतोय. हे बघा तिवरी बंदर. तिवरी बंदर वरवडे. आणि हे मासे पकडणारे. आणि मीही त्याच्यात आहे मासे गरवण्यासाठी. प्रतीक बोरकर हा माझा मामे भावाचा मुलगा. हे बघा पाठीमागे पण आहेत मासे पकडण्यासाठी आलेले गावकरी. गळ टाकलेला आहे. मग असा एक मासा काढलेला होता छोटासा. बघूया आता काय निघतंय ते. माझ्या घरचा जो आहे गावचा समुद्र एकदम जवळच आहे. हे तिवरी बंदराजवळ आहे. पूर्वी इथे बोट लागायच्या. मुंबईवरून बोटी यायच्या इथे. मागच्या एका व्हिडिओमध्ये उल्लेख केला होता. तिथलाच हा भाग आहे. हे बघा पाठचा परिसर. पाठी हे दगड आहेत. हा वरती डोंगर आहे. आणि वरती ही या डोंगरावरती बोटीला इशारा देण्यासाठी बत्ती आहे. मासे पकडण्याचा प्रयत्न चालू आहे. पण काय गळाला मासा लागत नाही. एक तो लागला तो मगाचा एकच. बरेच जण आहेत तिथे मासे पकडण्यासाठी आलेले. बघा पाठीमागे. पण मासा काय लागत नाहीये. एक छोटासा मासा लागला. म्हणजे आज काय माशाचं जेवण होणार नाही दिसते. बघूया. थोड्या वेळाने काळोख पडेल. तिन्ही वेळ आहे. सूर्यास्ताची वेळ आहे. बघूया प्रयत्न करतोय. किती यश येते बघूया. लागला एक मासा आहे. एक मासा लागलाय. बघा पुतण्याला लागला एक मासा आहे. फडफडतोय.
बघा मासा कसा फडफडतोय, फडफडीत मासा. कुठला रे हा मासा? हां, रेणवी, रेणवी. आणि त्याच्या अगोदर हा सापडलेला रंगीत आहे बघा. हा याच्या अगोदर सापडलेला रंगीत मासा आहे. हा रंगीत मासा बघा. आणि हा खेकडा सुद्धा लागला होता. त्याला सुरुवात झाली आहे, बघूया. मासे काय अजून लागत नाहीत गळ्याला, 2च लागले आहेत. पाहूया, प्रयत्न चालू आहेत, पण काळोख पडतोय म्हणून हा व्हिडिओ संपवतोय मी. हा बघा परिसर. हा इथून असं गणपतीपुळ्याला जातो. मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं, मागच्या चलचित्रणामध्ये. हा बघा हा परिसर, हा पूर्ण समुद्र. हे बंदर आहे आणि वरती दीपस्तंभ आहे. बघा दीपस्तंभ दिसतोय, बोटींना सिग्नल देण्यासाठी. अजून चालू झालेलं नाही आहे, थोड्या वेळाने चालू होईल कदाचित. बघूया, प्रयत्न चालू आहेत मासे पकडायचे. मासा खेचतोय पण काय अडकत नाही गळाला. कितपत मिळतील काय माहिती नाही, बघूया. मिळालं तर दाखवू आपण. बघूया, प्रयत्न चालू आहे. हा बघा प्रतीक बोरकर, मामेभाऊ उल्हास, त्याचा हा मुलगा सुपुत्र. मासे काय मिळत नाही आहेत, बघू. ज्या प्रमाणात मिळायला पाहिजे त्या प्रमाणात काय मिळत नाही आहेत. 2च मासे मिळालेत, एक मी काढला आणि माझ्या पुतण्याने एक काढला. प्रयत्नाची पराकाष्ठा चालू आहे मासे पकडण्याची आणि पकडून खाण्यासाठी. खाण्याची त्याची लज्जत जी काय चाखायची आहे ती मिळाल्यानंतरच शक्य आहे. हे बघा पाठीमागे पाठीमागे पुतण्याची सव निळ्या ह्याच्यामध्ये. बघ बघ इकडे बघ. आणि ही माझी मुलगी मैत्रेयी. नमस्कार करे वृषाली. हाय हाय. आहेत मासे न्यायला आलेत, उचलायला. टोपली उचलायला माशांची. हे बघा एक गावकरी आहेत, मासे पकडायला आलेत. नाव काय आपलं? गौरव साळवी. तेही मासे पकडण्याचा पराकाष्ठा करतायत. अजून काय मासा सापडला नाही, सापडेल. श्रद्धावर सबर. सापडे, भेटणार तो येणार. हे बघा पाठीमागे आहेत, गप्पा मारायला सुद्धा आलेले आहेत धक्क्यावरती गावकरी. आणखीन एक आहे बघा, आणखीन एक गावकरी आहे मासे पकडण्यासाठी उत्सुक. जवळ टाकून बसल्यात घरी. हे बघा, नाव काय तुमचं? कल्पेश. हे बघा ते जवळचे छोटे मासे शोधतात. बघूया आता, छोटे लागतात मोठे लागतात. प्रयत्न चालू आहे. टोपलीभर गाव मिळणार ते मोजून 2-3 मिळणार, ते काळ्यानुसार ठरेल. हे बघा आणखीन एक हौशी येत आहेत मासे पकडायला. नाव काय आपलं? ओमकार साळवी. मासे पकडणारे हौशी. यांनी बॅगच घेऊन आलेत मासे पकडायला, मासे भरून घेऊन जायला बघा. पण काय मासे मिळाले नाहीत. नाव काय तुझं रे? प्रणव. थकून भागून चालले बिचारे.
थकून भागून निघालेत, मासे काय भेटले मिळाले नाहीत त्यांना. हा, सुंदर अशी उडी त्यांची समुद्रात. आणि आता ते गणपतीपुळा ते वरवडा ते मुंबई पोहून जाणार आहेत. पट्टीचे पोहणारे. हा बघा, जलतरण पट्टू अभिनय खडपे. तो आता मला वाटतं गणपतीपुळा ते मुंबई घरी सोडवायला, अडकलेली घरी सोडवायला त्यांनी उडी मारली. हा बघा, बघा पाण्यात उतरलाय, बुडी मारेल आता. खाली गडी काढण्यासाठी, गड जो काढण्यासाठी. गड अडकलेला तो काढून आला. हा बघा, समुद्री साप ना. बघा काय नाव आहे याचं, रेचण म्हणतात ना याला, इथे याला रेचण म्हणतात. हा बघा, हा बघा, हा बघा, मृत अवस्थेत आहे. हां, चला चला, चाललेत. हे बघा पळालेत, मासे उचलायला लागतील म्हणून. तुर्तास एवढंच. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि आपले कमेंट्स लिहा. मासे मिळाल्यानं दाखवेन नंतर, बघूया. मासे मिळाल्यानंतर बघूया. तुर्तास एवढंच. भारत माता की जय, वंदे मातरम.